दशमहाविद्या इतका सोपा आणि छोटा विषय नाहीये. मी येतो माझ्याकडे यक्षिणी डंकिनी कर्ण पिशाचिनी आहे, हे आहे ते आहे ते आहे. मी खूप वेळा चॅलेंज देऊन झाला त्यांना रिक्वेस्ट पण करून झाली एका पॉडकास्टमध्ये, काय येतं तुम्हाला, मला दाखवा येऊन. उगाच लोकांमध्ये ना भीतीदायक वातावरण पसरवू. आपल्या महाराष्ट्रात मी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे आपल्या महाराष्ट्रात, तरी सुद्धा लोकांचे एवढे थोतांड चाललेत, पाखंड चाललेत. आपलं पुणे बघा, पुणे तर म्हणजे आहे बाबा, पुण्यामध्ये भरपूर सगळ्या गोष्टींबद्दल बोललं पाहिजे. बरोबर. एखादा बाबा मठामध्ये जाऊन बसतो आणि तो बाबा अचानक वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर येतो. काय विद्येचं माहेरघर आहे आणि ह्या विद्येच्या माहेरघरामध्ये खूप खूप गोष्टी घडतात. मुंबईमध्ये किती, तर मुंबई तर भूलभुलई आहे. किती कानाकोपऱ्यात काय काय घडतं. सगळ्या गोष्टींकडे लोकांचं लक्ष वेधण्याऐवजी तुम्ही लोक सगळे भयानकतेने आपण दशमहाविद्यांना प्रेझेंट करतो, हे खूप चुकीचं आहे. म्हणून मी त्याच्याबद्दल बोलतो. दशमहाविद्या हे आपल्यामध्ये स्वतःमध्ये एक खूप मोठं विश्व आहे. हो. आणि त्या विश्वाला समजण्यासाठी खरं मला त्यात उतरायचं.